स्वाधीन करेल एवढं मी बोलतो, अधिक वेळ घेत नाही. जय भीम, जय भारत. धन्यवाद गणवीर साहेब. यानंतर मी आमंत्रित करतो लाड बुद्ध टीव्हीचे मालक चालक संचालक ज्यांनी राजकुमार बडोले फाउंडेशन आणि लाड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून उपवर्गीकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाईव्ह टेलिकास्ट दाखवला असे सन्माननीय सचिन भाऊ मोहन यांना मी विनंती करतो की थोडक्यात या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सर्वांना जय भीम. मित्रांनो, मागच्या डिसेंबर महिन्यात जे अधिवेशन होतं नागपूरला, तुम्हाला माहीत असेल, अधिवेशनामध्ये एक आमदार होते गोरखे, अमित गोरखे म्हणून. त्यांनी या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये अ ब कडं करावं याच्यासाठी विधानसभेमध्ये त्यांनी मागणी केली. आणि मागच्या वर्षीपासनं राजकुमार बडोले साहेबांचं लक्ष या अ ब कडं उपवर्गीकरणाच्या संदर्भात होतं. आता जे मागं अधिवेशन झालं 25 मार्चला शेवटच्या दिवशी राजकुमार बडोले साहेबांनी उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे त्या संदर्भात विधानसभेमध्ये प्रश्न मांडला, पण त्यांना विधानसभेमध्ये बोलू नाही दिलं. लॉर्ड बुद्ध टीव्ही आणि राजकुमार बडोले फाउंडेशन उपवर्गीकरणाच्या विरोधात अब कडं हे झालं नाही पाहिजे याच्याकरिता आमचं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये लाईव्ह चर्चासत्र मागच्या 8 दिवसापासून सुरू आहे. नागपुरात त्याची सुरुवात झाली, गडचिरोलीला कार्यक्रम झाला राजकुमार बडोले फाउंडेशनचा. हे फक्त एकमेव आंदोलन नाही आहे. आज तुम्ही जे लोक इथे आंदोलनात बसले आहे हे एकमेव आंदोलन नाही आहे. राजकुमार बडोले फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू आहे. आज परभणीला आंदोलन आहे संध्याकाळी. मी कालच बुलढाण्यावरनं रात्री आलो नागपूरला. उद्याला संभाजीनगरमध्ये आहे, नाशिकला आहे आणि शेवटी मुंबईमध्ये आंदोलन आहे. बडोले साहेबांनी फार चांगला इनिशिएटिव्ह, म्हणजे सरकारमध्ये आमदार राहून सुद्धा सरकारच्या विरोधात बोलणं याला फार मोठी हिंमत लागते आणि बडोले साहेबांनी हे हिंमत दाखवलेली आहे. बडोले साहेबांनी या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलेलं आहे. मी या आपल्याला बाकीच्या लोकांना ऐकायचं आहे, साहेब समोर काय भूमिका घेणार आहे तेही आपल्याला ऐकायचं आहे. मी फक्त इतकं सांगतो, सर बडोले साहेब, या महाचर्चेच्या माध्यमातून काल रात्री मातंग समाजाच्या लोकांसोबत बैठक झाली. सर हे जे आपण आंदोलन करत आहे ना, काल जवळपास 7 ते 8 मातंग समाजाचे लोक रात्री 11 वाजता, मी रात्री 10-10:30ला बुलढाण्यावरनं आलो, रात्री मला भेट घेतली त्यांनी आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही बडोले साहेबांना एका स्टेजवर आणा, आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून आता मांग समाजाचे लोक, चर्मकार समाजाचे लोक, मातंग समाजाचे लोक आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. हे आपल्या राजकुमार बडोले फाउंडेशनसाठी फार महत्त्वाचा हा विषय आहे. आणि उद्याला ही बैठक सकाळी 11 वाजता सर महाराष्ट्रातून जवळपास औरंगाबादपासून, चंद्रपूरपासून, गडचिरोलीपासून मातंग समाजाचे आणि चर्मकार समाजाचे लोक उद्या बैठकीला येत आहे. तर काय निर्णय होईल ते आम्ही तुम्हाला लवकरच कळवू. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले, मी त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. असंच तुम्ही आमच्या राजकुमार बडोलेच्या कार्यक्रमाला, आमच्या आंदोलनाला सहकार्य करा. आणि मी साहेबांनाही शुभेच्छा देतो की अनुसूचित जातीचे 29 आमदार आहेत महाराष्ट्रात. हे एकमेव, हे काय राजकुमार बडोलेच्या घरचं काम नाही आहे, पण त्या 29 अनुसूचित जातीच्या आमदारातून एकमेव राजकुमार बडोले साहेबांनी हे उपवर्गीकरणाच्या विरोधात जे आंदोलन सुरू केलं त्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप धन्यवाद देतो. साहेब, तुमचे जेही काही समाजाच्या संदर्भात जे काही आंदोलन होतील, लॉर्ड बुद्ध टीव्ही तुमच्या सोबत नेहमीच आम्ही तुमच्यासोबत उभं राहू साहेब. धन्यवाद, थँक्यू. आमच्या न्याय मागण्याच्या या आंदोलनाला समर्थन करण्याकरता आताच या ठिकाणी उपस्थित झालेले आमच्या गोंदियाचे लोकप्रिय आमदार विनोदजी अग्रवाल साहेब उपस्थित झाले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो, त्यांना आमंत्रित करतो आम्हाला समर्थन द्या. बोलो भारत माता की जय भीम. हमारे सभी यहाँ महापुरुषों को मैं नमन करता हूँ. हमारे मित्र, हमारे बड़े भाई और महाराष्ट्र राज्य के माजी सामाजिक न्याय मंत्री विधायक राजकुमार बडोले साहब ने आज जो अनुसूचित जाति में वर्गीकरण का निर्णय
के लिए जो समिति सरकार ने गठित की है उसके बारे में जन जागृति और यहाँ जो रैली और आंदोलन का यहाँ पर आयोजन किया है, सबसे पहले बड़ोले साहब, मैं आपको और आपके माध्यम से पूरे समाज को बताना चाहता हूँ कि इस पूरे आंदोलन में मैं भी आपके साथ में हूँ। चिंता करने की कोई बात नहीं है, अपन सब मिलकर के इस आंदोलन को आगे ले जाएंगे। इस समय मंच पर उपस्थित सभी सामाजिक क्षेत्र के, राजकीय क्षेत्र के, सभी प्रकार के चळवळ के सम्मानीय यहाँ पर नेता, पत्रकार बंधु, सभी लोक प्रतिनिधि, उपस्थित सभी माता बहनें, भाइयों और युवा साथियों, सही मायने में आज हम देख रहे हैं कि आरक्षण का एक मुद्दा और उससे संबंधित मुद्दे बड़े पैमाने पर सभी क्षेत्र में, देश में, राज्य में चल रहे हैं। और ऐसे समय में फिर से एक नया मुद्दा, मेरा ये मानना है कि इन सब विषयों पर जब तक के सबका एक मत नहीं होता तब तक के इन मुद्दों को जिस प्रकार से यहां पर मांग की गई है कि उपवर्गीकरण करते समय सरकार ने जो बदर समिति का जो अहवाल है वो सार्वजनिक करना चाहिए। दूसरी बात, सुप्रीम कोर्ट ने जो निर्णय दिया उसके सभी तत्वों का पालन होना चाहिए। तीसरी महत्वपूर्ण बात कि भाई अभी अपन जात न्याय जनगणना करने वाले हैं, जब तक कि उस जनगणना का परिणाम नहीं आता, एम्पिरिकल डाटा नहीं आता, सांख्यिकी नहीं आती, तब तक ये सब बातें जरूरी है क्या। चौथी बात कि जो हमारा मूल आरक्षण है उसको भी धक्का नहीं लगना चाहिए। और पांचवी सबसे बड़ी बात, इसकी सही में जरूरत है क्या और ये लोग चाहे एससी समाज के चाहते हैं क्या, इसका भी कहीं न कहीं विचार करना चाहिए। और इसके लिए हमारे राज्य में लोक प्रतिनिधि होंगे, सांसद होंगे, एससी समाज के सांसद भी है, एससी समाज के लोक प्रतिनिधि भी है, विधायक भी है, और साथ में समाज के प्रमुख व्यक्ति, इन सबका पहले एकमत करना यह सब बहुत जरूरी है। और जब तक के सभी इसमें समाधान ही नहीं होते तब तक के इस मुद्दे को छोड़ना बेईमानी है, ऐसा मेरे को लगता है। और निश्चित तौर पे आने वाले समय में यहां पर मंच पर उपस्थित और सामने बैठे हुए सभी माता बहनों को, सभी को मैं बता देना चाहता हूं कि इस लड़ाई में हम बड़ोले साहब के पूरी तरह साथ में, समाज के पूरी तरह साथ में, चाहे रास्ते पे लड़ाई लड़ना हो, चाहे विधानसभा में मुद्दा उठाना हो, तो निश्चित तौर पे बड़ोले के साहब के साथ में मिलकर के लक्ष्य वेदी भी लगाएंगे, एक साथ में मुद्दा भी उठाएंगे और सरकार को जो भी हमारी मांगे है वो मांगे मान्य करने के लिए सरकार को बाध्य करने का काम भी निश्चित तौर पे करेंगे। इसमें कोई डरने वरने की कोई बात नहीं है, क्योंकि लोगों ने हमको चुन के ही जनता की आवाज बनने के लिए, जनता की समस्या सुलझाने के लिए, जनता के अधिकार कर्तव्य अबाधित रहे, उनके हक अबाधित रहे, इसके लिए, उनकी समस्या सुलझाने के लिए हमको लोगों ने चुन करके दिया है। इसलिए सभी बात के पहले हमारे लिए देश और जनता सर्वोपरि है। और इसलिए जो हमारे समाज की, हमारी जनता की जो मांग होंगी उस मांग में पूरी तरह से मैं साथ में रहूंगा, हमारे पूरे लोग हमारे साथ में रहेंगे। ये निश्चित तौर पे वादा बड़ोले साहब मैं आपके साथ में करता हूं, आपके साथ में इतना बड़ा जो जनसागर है उनसे भी ये वादा करता हूं कि हम पूरी तरह से आपके साथ में रहेंगे, चिंता करने की कोई बात नहीं है, पूरे लड़ाई में हम साथ देंगे, ये आपसे वादा करता हूं।
आजच्या या ज्यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये हे उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे, फार मोठ्या हिमतीचा जिगरीच्या और कलेजी की बात है की साहेब सरकारमध्ये असताना सुद्धा सरकारच्या विरोधामध्ये एवढी मोठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे. साहेबांच्या बाबतीमध्ये एवढंच आहे की साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हा बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या वास्तू होत्या त्या सर्वांच्या पुनरुत्थान आणि सौंदर्यीकरण करण्याचे काम बडोले साहेबांच्या हातून झालेले आहे. इंदू मिल मुंबईच्या इंदू मिलच्या स्मारकाचे काम साहेबांच्या हातून झालेलं आहे. लंडनमधील बाबासाहेबांच्या निवासस्थानाच्या विकत घेण्याचा आणि त्यांना राष्ट्रीय स्मारक बनवण्याचे काम साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. आणि स्वतः साहेबांचे तथागत आणि बाबासाहेबांच्या प्रति असीम निश्चिम म्हणजे प्रेम आणि आस्था आहे की त्यांनी स्वतः 10 दिवस श्रामणेर होऊन तथागताच्या चरणी त्यांनी काम केलं आहे. आणि हाच्या आंदोलन म्हणजे हे फार मोठं महत्त्वाचं आणि हिमतीचं कार्य आहे असे आजच्या या आंदोलनाचे जनक आमचे माजी मंत्री आणि अर्जुनी मोरगाव क्षेत्राचे आमदार आदरणीय राजकुमारजी बडोले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आंदोलनामध्ये आमचं मार्गदर्शन करावं. जगाला प्रज्ञाशील आणि करुणेची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना विनम्र अभिवादन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, या देशातील समस्त बहुजनांचे मार्गदाते, मुक्तिदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा, शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्री आई फुले, मा जिजाऊ, मा रमाई, मा भीमाई, जगद्गुरु तुकोबारा, या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, लोकशाही अण्णाभाऊ साठे, या सगळ्या महामानवांना, वीर पुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आपण सगळेजण या उन्हातानात या ठिकाणी उपस्थित झाल्यात. माझ्या सगळ्या सूर्यपुत्र, मगाशी भूपेंद्रजीने शब्द वापरला, त्या सगळ्या सूर्यपुत्रांना, सगळ्या सूर्यपुत्रींना आणि मंचावर बसलेले आमचे मित्र आदरणीय विनोद अग्रवाल साहेब, आमचे मित्र अमर वराडेजी, सुनील पटलेजी, घनश्याम पानतावनेजी, विश्वजित डोंगरेजी, दीपाताई चंद्रिकापुरे, कविताताई रंगारी, आमच्या शालिनीताई डोंगरे, डॉक्टर काशीवारजी, केवल बघेलेजी, आमचे राजेश नंदागौडीजी, या सगळ्यांना, मंचावरील सगळ्या सन्माननीय मंडळी आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेल्या आणि ज्यांच्या ज्यांच्या पर्यंत माझा आवाज जातो त्या सगळ्या महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या गरीब भोळ्या भाबड्या बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वप्न होते अन्याय आणि अत्याचाराचा, जातीयता आणि वर्णाच्या बंधात रखडलेल्या बहुजन समाजाला पडलेलं एक सुंदर असं स्वप्न म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं या देशातल्या निरपराध, बहिष्कृत, मुक्या, भोळ्या भाबड्या समाजाला जातीयता, वर्णवाद, वंशवादाच्या बेड्यातून, हजारो वर्षाच्या बेड्यातून काढून
त्यांना समतेचा मार्ग देऊया. बाबासाहेबांचं स्वप्न होतं. बाबासाहेबांचं स्वप्न होतं एक दिवस या देशात माणसं जातीनं नव्हे तर त्यांच्या कर्मानं, गुणानं, चारित्र्यानं ओळखले जातील. बाबासाहेबांचं स्वप्न होतं सर्वांना संधीची समानता आणि बंधुत्वाचा प्रकाश मिळेल. बाबासाहेबांचं स्वप्न होतं का सगळा बहुजन समाज, मग तो अनुसूचित जातीचा, अनुसूचित जमातीचा, ओबीसी समाजाचा, हा सगळा एकत्रित येईल आणि आपल्या हक्काची लढाई या देशामध्ये लढेल. आणि एक दिवस असा येईल का हा बहुजन समाजाच्या हजारो वर्षाच्या बेड्या तुटल्या जातील. परंतु आजचं चरित्र जरा वेगळं दिसते. आजचं चित्र जरा वेगळं आहे. आता आपण ज्यासाठी एकत्रित झालो ते अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण, म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये भांडण लावणे, त्यांच्या एकसंगतेला त्यांच्यात परस्पर लढविणे, त्यांची शक्ती संपविणे. किती जातीची मागणी आहे उपवर्गीकरण करण्याची? महाराष्ट्रामध्ये 59 जाती अनुसूचित जातीच्या आहेत. किती जातींनी मागणी केली आहे? वर्तमानपत्रात मी एकही जातीचं नाव नाही ऐकलं. की 59 जातीपैकी एखाद्या तरी जातीनं जातीचं उपवर्गीकरण केलं पाहिजे अशी मागणी केली. म्हणून या ठिकाणी कुणी मागणी केली नाही. परंतु खोटा प्रचार, खोटी यंत्रणा, खोटे नॅरेटिव्ह, खोटे मुखवटे वापरून या ठिकाणी जातीचे उपवर्गीकरण केलं पाहिजे, या आरक्षणाचे तुकडे तुकडे पाडले पाहिजे, अशा पद्धतीचा या ठिकाणी षडयंत्र रचला जात आहे. आणि म्हणून अजून माझ्या गावातल्या माणसाला, माझ्या भोड्या भाबड्या माणसाला, जो शेतात राबतो, मोलमजुरी करतो, गिरणी कामावर जातो, शेतामध्ये कामावर जातो, MRGSच्या कामावर जातो, 2 वेळचं अन्नासाठी धडपड करतो, त्या माणसाला अजूनही समजलं नाही की हे उपवर्गीकरण म्हणजे काय. मग सरकारच आपलीच काही माणसं या ठिकाणी लावतोय आणि त्यांच्या हातातून खोटा षडयंत्र, खोटे नॅरेटिव्ह या ठिकाणी पसरवले जातात. आणि म्हणून सगळा समाज, अनुसूचित जातीच्या 59 जाती महाराष्ट्रातल्या, त्यांना खऱ्या अर्थानं जागा होण्याची वेळ आहे. आणि म्हणून आम्ही विधानसभेमध्ये पहिल्यांदा एल्गार केला की या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण पहिल्यांदा थांबवलं पाहिजे. आता विचार करा, केंद्र सरकारनं बाबासाहेबांच्या काळामधलाच हा उपवर्गीकरण, अनुसूचित जाती एकत्रित नाही आहेत. 1910 मध्ये जनगणना झाली, 10-11 मध्ये. त्याच्यानंतर 1931 मध्ये जनगणना झाली आणि त्या जनगणनेमध्ये अनुसूचित जातीचा वर्ग तयार करण्यात आला. अनुसूचित जातीचा वर्ग बाबासाहेबांनी केला नाही. एक लक्षात घ्यायचं, एक अनुसूचित जाती हा मुळातच त्यांचा एक सूत्र आहे. आणि तो एक सूत्र असा होता की 2000 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून या अनुसूचित जाती गावाच्या बाहेर यांना काढण्यात आलं होतं. कारण वर्ण व्यवस्थेत जर तुम्ही पाहिला तर 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग हा अनुसूचित जातीचा वर्ण कुठून आला? तर याला हा वर्णाच्या बाहेरचा, गावाच्या बाहेर राहायचं, यांच्या सावलीचा विटाळ पडतो, यांना पिण्याचं पाणी द्यायचं नाही, यांना कोणताही अधिकार द्यायचा नाही, यांनी जर पुस्तक वाचली तर यांची जीभ थाटून टाकायची. अशा पद्धतीची रचना या देशामध्ये होती. आणि म्हणून हजारो वर्षापासून हा अनुसूचित जातीचा समाज गावाच्या बाहेर राहायचा. त्यांना अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, शेती करण्याचा अधिकार नव्हता, संपत्ती बाळगण्याचा अधिकार नव्हता, कोणताही अधिकार नव्हता. हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. अधिकार शून्य हा माणूस हजारो वर्षापासून अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये या देशामध्ये राहिला. आणि म्हणून बाबासाहेबांना घटनेच्या 341 कलमान्वये या सगळ्या अनुसूचित जातीला आरक्षण दिलं आहे, एका जातीला नाही. पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. हा विषय गावागावापर्यंत म्हणून गेला पाहिजे. मी म्हटलं आमच्या लोकांना माहीतच नाहीये.
आरक्षण सोपा शब्द आहे, त्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये एकूण आरक्षण आहे 13%. आता उपवर्गीकरण म्हणजे मातंगांना एवढ्या टक्के, महारांना एवढ्या टक्के, चर्मकारांना एवढ्या टक्के, बाकीच्या समाजाला इतक्या टक्के, अशा पद्धतीचं या ठिकाणी उपवर्गीकरण करायचं आणि यांच्या आरक्षणातच नव्हे तर यांच्या जाती जातीमध्ये झगडे सुरू करायचं, अशा पद्धतीचं हे उपवर्गीकरण आहे. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. हे प्रचंड मोठे आपल्या सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे आणि म्हणून मी हा विषय विधानसभेमध्ये पण मांडला होता. आपल्या सगळ्यांना माहित आहे 1 ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयानं एक निर्णय दिला. या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं का अनुसूचित जातीच्या देशामध्ये जेवढ्या जाती आहेत त्याच्या जातीचं उपवर्गीकरण केलं पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 2004 एक ईव्हीचं या वर्षी आंध्र प्रदेश सरकारचा एक निर्णय आला होता आणि त्या निर्णयात म्हटलं गेलं होतं का अनुसूचित जातीचं वर्गीकरण करता येत नाही, कारण हा समाज एक संघ आहे, या जाती एक संघ आहेत, या वर्गाला या ठिकाणी आरक्षण दिलं आहे आणि सगळेचे सगळे अस्पृश्य होते. यांचा सावलीचा विटाळही परायचा, यांना टच केला, यांच्या स्पर्शाचा विटाळ होता, म्हणून यांना वेगळं करता येत नाही, एका कारणानं यांना आरक्षण दिलं गेलं आहे. तरी पण सर्वोच्च न्यायालयानं, आणि विटंबना कशी आहे बंधूंनो बघा, भगिनीनो बसा, त्या सर्वोच्च न्यायालयाचे जे 7 न्यायमूर्ती होते त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला एक न्यायमूर्ती होता. तुम्हा सगळ्यांना माहित आहे, आपलेच लोक आपलेच मुंडके छाटतात अशातली ही पद्धत आहे, वाईट आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. म्हणजे आमच्या कुबड्या घेऊन आमच्या डोक्यावर बसायचं, आमचेच मुंडके छाटायचं, अशा पद्धतीचा हा प्रकार आपण समजलो पाहिजे. फार सिरियस आहे. आपण सगळ्यांनी हा विषय समजावा. म्हणून मी या ठिकाणी सांगतो 1 ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आणि त्याच्या 2.5 महिन्यात, बरोबर 2.5 महिन्यात म्हणजे 15 ऑक्टोबर 2024 महाराष्ट्र सरकारनं न्यायमूर्ती अनंत बदर जे पाटणा न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती त्या ठिकाणी बनवली गेली. परंतु या समितीमध्ये कुणाला तर टाकायला पाहिजे होतं, कुणाचा सध्या समावेश केला गेला नाही. म्हणजे 59 जाती महाराष्ट्रात आहेत, त्याच्यात इतके आमदार आहेत, कोणी आमदार विद्वान नव्हता. 5 खासदार आहेत, कोणी खासदार विद्वान नव्हता. एवढे सारे IAS अधिकारी आहेत, कोणी IAS अधिकारी विद्वान नव्हता. इतके सत्ताधारी पक्षातले नेते आहेत, कोणी विद्वान नव्हता. विरोधी पक्षातले इतके नेते आहेत, कोणी विद्वान नव्हता. सरकारला एकच माणूस भेटला, अनंत बदर, आणि त्याच्या एकट्याच्या अध्यक्षतेखाली समिती बनवली. बघा आपल्यासोबत काय होतोय. सगळ्या जातींचा विषय मी सांगतोय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पटना न्यायालयाचा उच्च न्यायाधीश आणला, महाराष्ट्रामध्ये एकही माणूस यांना या समितीत भेटला नाही. ही खरी शोकांतिका आहे. म्हणजे तुमच्या लक्षात असेल माझं काय म्हणणं आहे. 1 मॅन समिती बनवली आणि त्या समितीनं 16 मार्च 2026 राज्य सरकारला निर्णय दिला. आयोगाचा निर्णय राज्य सरकारला दिला. राज्य सरकारनं लगेच GR काढला 10 एप्रिल 2026 आणि म्हटलं आता 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, 14 तारखेला बाबासाहेबांची जयंती, आम्ही त्याच्यामध्ये सगळे तल्लीन होतो. 5 दिवसाची वेळ दिली. 15 एप्रिल पर्यंत तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आक्षेप तुम्ही नोंदवा. म्हणजे अनंत बदर समितीमध्ये अबकड करताना बौद्धांना किती आरक्षण, मातंगांना किती आरक्षण, अनुसूचित जातीच्या इतर वर्गाला किती आरक्षण, चर्मकाराला किती आरक्षण, सफाई कामगाराला किती आरक्षण, होलारांना किती आरक्षण, कैकाड्यांना किती आरक्षण, कोणीच आत्ता पत्ता नाही आहे. आणि तुम्हाला म्हटला अंधारामध्ये दगड मारा दगड अंधारात. तुम्हाला काय वाटते? आणि आता आमची लोक जेव्हा त्या संदर्भात त्याच्यामध्ये आपले विचार मांडायला लागली तर लक्षात आलं का ते पूर्ण पॅक झालं. एकाच आहे त्या ठिकाणी प्रस्तावच जात नाही.
म्हणजे उद्या न्यायालयामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला सांगायचं का तुमच्याकडून तर आम्ही मागितलं होतं, तुमचे विचार मागितले होते, परंतु तुम्ही तर दिलेच नाही. म्हणजे दोन्ही बाजूनं तुम्ही कसे तोंड घशी पडाल अशा पद्धतीचा हा प्रकार या ठिकाणी सुरू आहे. बंधूंनो, हे फार सिरियस आहे. मी तर जे ऐकलं आहे, काही गोष्टी मला बोलता येत नाही, परंतु अत्यंत कठीण दिवस हे आपल्यासाठी आहेत. आणि वाईट असं होतं, आठवले साहेब म्हणाले होते का आम्ही उपवर्गीकरणाला सपोर्ट करतो. आता मला वाटते मगाशी गणवीर साहेबांनी सांगितलं का आता ते बैठक घेणार आहेत म्हणून. आपलेच लोक जर असे वागले तर कसं होईल. म्हणून मगाशी म्हटलं का आमच्या हातातच तलवार द्यायची आणि आमचेच मुंडके छाटायचे. आता तो मुख्य सचिवाच्या अंतर्गत समिती बनवली, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत, दुसरे सामाजिक न्याय विभागाचे सचिव पण आहेत, ते आमच्या समाजाचे आहेत, तिसरे विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत. परंतु हा अहवाल काय आहे हे कोणी पण सांगायला तयार नाही आहेत. ही आमची परिस्थिती आहे महाराष्ट्रात. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात एक आयोग आहे, अनुसूचित जाती जमाती आयोग. हा संविधानिक आयोग आहे, म्हणजे हा बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे निर्माण केला गेलेला आयोग आहे. मग या आयोगाला का दिलं गेलं नाही उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीत असा पण प्रश्न येतो. परंतु संविधानिक आयोगाला बाजूला करून वैधानिक आयोग निर्माण करायचा आणि त्यांना सांगायचं का तुम्ही या संदर्भातला रिपोर्ट द्या. म्हणजे जसं होतं ना, बायको घरी असताना एखादी दुसरी पराई आणली, अशा पद्धतीचा प्रकार. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोग असताना बदर समाती आणून बसवायची आपल्या डोक्यावर आणि सांगायचं तुम्हाला का आम्ही यांच्या मार्फत तुमचं उपवर्गीकरण करू, अशी परिस्थिती आहे. एक एक विषय जर पाहिला तर फार कठीण आहे. भारतीय बाबासाहेबांनी जी घटना दिली, घटनेच्या 341 कलमाच्या प्रमाणे संपूर्ण शेड्यूलला आरक्षण दिलं गेलं. मगाशी बरेच लोक यांनी या ठिकाणी सांगितलं एका जातीला या ठिकाणी आरक्षण नाही आहे. आणि एखादी जात जर तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये टाकायचं असेल तर त्याचा अधिकार हा संसदेला आहे, त्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, राज्य सरकारला नाही. तरी पण कसं केलंय बघा. म्हणजे तुम्हाला एखादी जात, आता आमच्याकडे इकडे चंद्रपूरच्या भागामध्ये कैकाडी जात आहे, पश्चिम महाराष्ट्रात ही कैकाडी जात अनुसूचित जातीत येते. आपल्या विदर्भामध्ये कैकाडी ही ओबीसी मध्ये येतात. काही राज्यामध्ये आमच्याकडचे जे धोबी समाज आहे अनुसूचित जातीत येतो, महाराष्ट्रामध्ये तो इतर याच्यामध्ये येतो. लढतात लोक. का लढतात, कुणाशी लढतात, सरकारशी लढतात. परंतु कायदा काय म्हणतो, राज्याच्या आयोगानं ते केंद्रामध्ये अहवाल पाठवायचा, संसदेमध्ये तो मंजूर करायचा आणि त्याच्यानंतर एखादी जात आतमध्ये घ्यायची असेल तर राष्ट्रपतीचा ऑर्डिनन्स निघतो, अशी जेव्हा कायद्यामध्ये तरतूद आहे. तर मग अनुसूचित जातीचा उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला कशा पद्धतीने दिला, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे मोठ्या भावानं शिवायचं आणि लहान्यानं कपडे फाडायचं, अशा पद्धतीचं धोरण आहे. तुम्ही लक्षात घ्या. जात टाकायची असेल तर केंद्र सरकारने संसदेनं टाकायचं आणि वर्गीकरण करायचं तर राज्य सरकारनं करायचं. अरे वा रे वा, न्याय. आपण सगळे प्रबुद्ध आहात, बाबासाहेबांच्या विचाराचे आहात. बदर समितीनं जो अहवाल दिला, शासनानं तो सार्वजनिक केला नाही. त्याच्यामध्ये कोणत्या समाजाला किती दिला तो पण आपल्याला माहीत झाला नाही आहे. सरकार म्हणते आक्षेप घ्या, पण आक्षेप कशाच्या भरोशावर घ्यायचं तो पण आम्हाला कळत नाही. अहवालच सार्वजनिक नाही आहे, तर मग आक्षेप कशावर नोंदणार, हा मोठा प्रश्न आहे. या समितीनं महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जो आरक्षण करताना कोणते ऐतिहासिक पुरावे गोळा केले, कोणत्या कोणत्या लोकांना साक्षीला बोलवले, कोणत्या कोणत्या आमदारांना साक्षीला बोलवले, कोणत्या कोणत्या खासदारांना साक्षीला बोलवले,
कोणत्या कोणत्या प्राध्यापकांना साक्षीला बोलवले, कोणत्या कोणत्या विचारपंथांना साक्षीला बोलवले, कोणते कोणते अनुभवजन्य पुरावे गोळा केले आणि कोणता वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा जो सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे का वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा सरकारनं दिला पाहिजे, तर तो कोणता कोणता डेटा उपलब्ध केला हा पण माहीत करून दिलं नाही. अहवालच सार्वजनिक झाला नाही. त्याच्यामुळे कधी कधी असं होते का कदाचित अनुसूचित जातीमधले महार आणि अनुसूचित जातीमधले बौद्ध एकाला अ मध्ये टाकलं आणि दुसऱ्याला ड मध्ये टाकलं तर बौद्ध आणि महाराशी लढत बसायचं. अशा पद्धतीचा प्रकार पण त्याच्यात लक्षात घ्या किती सिरियस आहे. म्हणून तुम्ही म्हणता हे एवढं सोपं नाही आहे. तुम्ही म्हणता एवढं सोपं नाही. तुमच्या पोरांच्या उद्या भविष्याचा हा प्रश्न आहे. तुमच्या पोरांच्या नोकरीचा प्रश्न आहे. तुमच्या पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. तुमच्या पिढ्याच्या विचारात मोठं होण्याचा हा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही प्रत्येक जण स्वतःला विचारा की बाबासाहेबांनी आम्हाला जे आरक्षण दिलं याचे तुकडे ते एक रोटी आम्हाला दिली, त्याचे अर्धे अर्धे पाव पाव तुकडे करून भाकर फेकल्यासारखं आम्हाला करू नका, आम्हाला इतक्या पद्धतीनं छळू नका. यासाठी हे आंदोलन आहे. यासाठी मी एकत्रित सगळ्या समाज बांधवांना बोलवलं आहे. बंधूंनो, 59 जाती महाराष्ट्रामध्ये आहेत. अनुसूचित जातीचं वर्गीकरण करताना अनेक राज्यातली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती जरा वेगळी आहे. इतर राज्यामध्ये वर्गीकरणाची जेव्हा मागणी झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी सांख्यिकीय आणि वस्तुनिष्ठ डाटा त्याच्या पद्धतीवरच आरक्षण मागितलं आहे, लक्षात घ्या. परंतु 1930 पर्यंत 1930 पासून आतापर्यंत जेव्हा जातीय जनगणना झाली नाही, माझ्या सगळ्या ओबीसी बांधवांचा हाच विषय असते की जातीय जनगणना केली पाहिजे. मी नानाभाऊचं अभिनंदन करतो का नानाभाऊ पटोलेंनी हे जातीय हे जे वर्गीकरण करतायत हे केलं गेलं नाही पाहिजे यासाठी पण मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. असे पण आमदार आहेत. आपल्या बाकी सगळ्या समाजामध्ये जे जे आता विनोद भाऊ पण ज्या पद्धतीनं बोलले, हा वर्गीकरण हा आपल्याशी होणारा षडयंत्र आहे. आणि 1930च्या नंतर जर जातीय जनगणना झालीच नाही तर हा डेटा कोणत्या आधारावर निर्माण केला गेला, हा उपवर्गीकरण करताना कोणता डेटा सरकारनं घेतला, बदर समितीनं कुठला डेटा एकत्रित केला, हा जोपर्यंत आम्हाला माहीत होणार नाही, हा डेटा कोणत्याही सरकारच्या यंत्रणेला, कोणत्याही आमदाराला, कोणत्याही खासदाराला, कुणालाही आत्ता पत्ता नसताना सरकार का घाई करते याचा पण मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. आणि म्हणून हा संविधानाच्या मूलभूत रचनेचा प्रश्न आहे. संविधानाच्या मूलभूत रचनेमध्ये म्हटलं आहे की या वर्गीकरण करता येत नाही, म्हणून संसदेनं एकतर कायदा केला पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला तो निर्णय रद्द केला पाहिजे, अशी या मंचावरून आम्ही मागणी करतो की संसदेनं कायदा करावा आणि हा उपवर्गीकरण जो सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिला आहे तो निर्णय संसदेमध्ये रद्द करावा. अशा सगळ्या खासदारांनी त्या ठिकाणी, सगळ्या पक्षाच्या खासदारांनी त्या ठिकाणी मागणी करावी अशी मी विनंती करतो. दुसरा, सर्वोच्च न्यायालयानं अजून त्याच्यात म्हटलं आहे का कोणत्याही मनमर्जीनं कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणत्याही जातीला फायदा पोहोचणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही पहिल्यांदा डाटा घ्या असं म्हटलं आहे. तरी डाटा शासनाजवळ उपलब्ध नाही आहे. अस्पृश्य समाजामध्ये आपसात लढले जाऊ नये, त्यांच्यामध्ये भांडणं होऊ नये यासाठी आपण सगळेजण एकत्रित लढलो पाहिजे. खरं म्हणजे हा राजकुमार बडोले किंवा अजून कुणा एकाचा लढा नाही आहे, हा सगळ्या समाजाचा. आणि आज आमच्यावर परिस्थिती आली कारण अनुसूचित जातीचं आणि अनुसूचित जनजातीचं उपवर्गीकरण करावे असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. बंधूंनो, लक्षात घ्या. म्हणून माझ्या अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या पण माझ्या सगळ्या बांधवांना विनंती करतो, आज आमच्यावर पाळी आली, उद्या तुमच्यावर येईल.
परवा माझ्या ओबीसी बांधवावर येईल, या 85% लोकांमध्ये ही पाडी येऊ येण्याची भीती आहे. म्हणून सगळेजण हा लढा एकत्रित लढावा एवढी विनंती मी या ठिकाणी करतोय. अजून तुम्ही जर खोलवर गेलात तर एक तुमच्या लक्षात येईल की 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 1,32,00,000 अनुसूचित जातीची संख्या आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर महाराणी बौद्धांचे 61% आहे. त्याच्यानंतर मातंग समाजाची 18.70% आहे. त्याच्यानंतर चर्मकार समाज आहे 10.60% आहे. त्याच्यानंतर खाटीक समाज आहे तो 0.80% आहे. त्याच्यानंतर सफाई कामगार जो समाज आहे तो 1.60% आहे. त्याच्यानंतर होलार समाज आहे हा 0.80% आहे. आणि त्याच्या खाली गेला तर मांगारोडी आहे, ढोर आहेत, हे 0.00 वरची सगळी संख्या आहे. आता मला सांगा अ ब क ड मध्ये टाकताना ह्या 0.0% या गोंदिया जिल्ह्यातल्या माझ्या मांगारोडी समाजाची काय परिस्थिती असणार आहे, त्यांना काय भेटणार आहे. दुसरा विषय येतो का उपवर्गीकरण करताना कुणीही कधी भांडणं केली नाही आहे. या 59 जातीपैकी कोणता जातीचा कलेक्टर झाला तरी माझ्या जातीचा आहे अशी सगळ्यांची भावना असते, एक लक्षात घ्या. म्हणून आम्ही एकमेकाशी भांडत नाही आहे, परंतु सरकार या ठिकाणी भांडण लावण्याचा जो प्रयत्न करतो आहे, माझी सगळ्यांना या ठिकाणी विनंती असेल का हा जो अहवाल आहे हा अहवाल या ठिकाणी थांबवला गेला पाहिजे. वस्तुनिष्ठ डेटा आणि सांख्यिकीय डेटा सगळ्यांच्या पुढं आला पाहिजे. आणि 2027 मध्ये जातीय जनगणना ऑलरेडी या ठिकाणी होत आहे, तेव्हा जातीय जनगणनेचा डाटा पहिल्यांदा सरकारने ओपन केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा जर विचार आला असेल तो विचार सोडून दिला पाहिजे. आणि केंद्रामध्ये पहिल्यांदा एक संसदेनं कायदा केला पाहिजे का या जातीचं उपवर्गीकरण करण्यात येऊ नये. नाहीतर तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, जाती पेटणार नाहीत. आमचे भावंड खूप शहाणे आहेत. त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विचार त्यांच्या मनात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा विचार त्यांच्या मनात आहे. ते कधी आपसात लढणार नाही. परंतु सरकारनं जर चुकीनं निर्णय घेतला तर सरकारच्या विरोधात रस्त्यावर येण्याला कोणी मागं पुढं पाहणार नाही. मग गोंदिया जिल्ह्यापासून हा सुरू झालेला लढा महाराष्ट्रातल्या गावागावापर्यंत पोहोचल, प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. म्हणून सरकारला या मंचाच्या माध्यमातून आम्ही विनवणी करतो का बदर समितीचा अहवाल हा पहिल्यांदा सार्वजनिक करा. 2027 ची पहिल्यांदा जनगणना करा आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा संसदेमध्ये कायदा करा. आणि कोणत्याही अनुसूचित जातीचं, अनुसूचित जमातीचं उपवर्गीकरण करू नये अशा पद्धतीचा निर्णय सरकारनं घ्यावा अशी विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो. आणि आपण या उन्हामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित झालात, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम, जय सेवा, धन्यवाद. 5 मिनिटं बसा. आपल्याला जिल्हा प्रशासनाला एक निवेदन द्यायचं आहे. सर्वांना विनंती आहे की आपण सावकाशपणे बसा. या ठिकाणी गोंदिया जिल्हाधिकाऱ्याच्या वतीनं अप्पर तहसीलदार श्रीकांत कांबळे साहेब या ठिकाणी आपलं निवेदन स्वीकारणार आहेत. सर्वांनी सावकाशपणे बसा. 2 गोष्टी आहेत, आपण शांत राहा. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे कोणी अधिकारी आले असतील, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्याला त्या ठिकाणी निवेदन तर द्यायचंच आहे. परंतु बदर समितीचा अहवाल याची पण आपण होडिकला मनुस्मृतीची आठवण लक्षात ठेवा, कोणी घाबरायचं नाही. हा महाराष्ट्रातला मध्ये या सगळ्या 59 जातीचा लढा आहे, लक्षात घ्या. म्हणून सगळ्यांना विनंती करतो, माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे जे कोणी प्रतिनिधी असतील ते या ठिकाणी यावेत.
परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय 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 भीम, जय 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 भीम, परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबा। जब तक चांद सूरज रहेगा, नाम रहेगा, जब तक चांद सूरज रहेगा, बदर समितीचा अहवाल रद्द करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला जो बदर समितीचा अहवाल आहे याचा आपल्याला याचं दहन करायचं आहे आणि त्यानंतर लगेच पेंडलच्या मागं सर्वांसाठी अल्पाहाराची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। सर्वांनी अल्पाहाराचा आस्वाद घ्यावा। सर्वांना विनंती आहे की बदर समितीचा अहवाल आपल्याला या ठिकाणी दहन करायचा आहे। सर्वांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला सर्वांना जायचं आहे आणि पेंडलच्या मागच्या साईडला नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे। सर्वांनी नाश्ता करूनच शांतपणे आपापल्या वाहनामध्ये बसून उन्हापासून वाचून गावाकडे निघावं अशी मी विनंती करतो। हे सदस्य नोंदणीसाठी